निधी. अगं रोशनी, तू त्या 18 वर्षाच्या तुझ्या शेजारी आहे ना? तू काय केलीस त्याच्याबरोबर सांग ना. रोशनी. खूप दिवसांनी तो माझ्याकडे साखर मागण्यासाठी आला. मी त्याला साखर देत असताना माझ्या हातातून वाटी खाली पडली. मी वाटी घ्यायला खाली वाकले तर माझा पदर खाली पडला. माझे मोठे आंबे त्याला दिसू लागले. आंबे बघताच त्याचा केळ टाईट झाला आणि तो लगेच माझे आंबे पकडून जोरजोराने दाबू लागला. माझ्या आंब्यातून दूध येत होतं. तो चोखून पिऊ लागला. एक आंबा तोंडात तर एक हातात चोळत होता. मला पण चांगले वाटत होते. मी तर वाटत बघत बसलेली होते. मला खूप कंठ सुटला होता. मी लगेच त्याचा केळ पकडून जोरजोरात हलवू लागले आणि चोखू लागले. पुढे मागे करून चोखू लागले. नंतर मग तेल लावून 1 तास मारून घेतले. पचपच. ऋतुजा. अगं तुझ्या बॉयफ्रेंडने तुला कसे पचापच केले ते सांग ना. साक्षी. मी खूप कंटाळा आले होते. मला मारून घ्यायची खूप इच्छा झाली होती. तेवढ्यात माझा बॉयफ्रेंड आला. मी लगेच वेळ न घालवता पटकन माझे पूर्ण कपडे काढले. मी पूर्ण नागडी झाले. माझे भोंगळं शरीर बघून त्याचा केळ खडी झाला. मग मी पाय फाकून झोपले. माझ्या लाल पपईत त्याने त्याचं केळ कचकन कोंबले. मी म्हणाले, थुक्का लावून घाल. त्याने थुक्का लावून पुढे मागे त्याची कंबर करत कचकच ठोकू लागला. माझ्या पपईतून पाणी येत होतं. एवढं जोरजोरात ठोकून काढत होता. दोघंही घामाघूम झालो. बेभान झालो होतो. मीही त्याला नको म्हणत नव्हते. तोही थांबत नव्हता. खूप वेळ माझी पपई त्याने ठोकून काढली. माझी पपई लालबुंद झाली सुजून. मग माझा कंठ जिरा. काल शेजारचे काका सॉक्स विकत घ्यायला गेले तर दुकानदाराने पहिले त्यांचे पाय सॅनिटायझरने साफ केले. मग साबणाने धुतले. टॉवेलने पुसले. मग सॉक्स पायात घातले. काकांनी सॉक्स विकत घेतले. शांतपणे पैसे दिले आणि जायला निघाले. दुकानदाराने विचारले, आणखी काही घ्यायचे आहे का? काका. विकत तर अंडरपॅन्ट पण घ्यायची होती. पण तुमची सेवा पाहून बेत रद्द केला. एका महिलेची 3ऱ्या वेळेस ड्रायव्हिंग टेस्ट झाली तरी ती महिला फेल झाली. कारण RTO. वहिनी, समजा एका बाजूनं तुमचा सख्खा भाऊ व एका बाजूनं नवरा आला तर काय माराल? महिला. नवरा. RTO. वहिनी, हात जोडून शेवटचं सांगतो की ब्रेक मारायचं आहे. ब्रेक. बायकाकडे अशी कोणती गोष्ट असते जी आकाराने गोल असते, शरीराच्या दोन्ही बाजूस असते? बाई चालताना ती गोष्ट हलते आणि त्या गोष्टीचे नाव ब पासून सुरू होते. बांगड्या. कधीतरी चांगला विचार करा रे. गुरुजी. मुलांनो, स्कॉलरशिपच्या फॉर्ममध्ये नाव लिहिण्याची 59% जागा छोटी असल्याकारणाने तुम्ही आपापली नावे संपूर्ण न लिहिता शॉर्टमध्ये लिहावे. उदाहरणार्थ, किशोर विलास पाटील हे नाव तुम्ही शॉर्टमध्ये KV पाटील असे लिहावे. विद्यार्थी. माझं नाव शॉर्टमध्ये लिहिणे अवघड जाईल
सर, गुरुजी, काय आहे तुझे नाव? विद्यार्थी, पुरुषोत्तम चिराग चाटे. गुरुजींनी फॉर्म जाळून एकदा एका मुलीची चड्डी कुणीतरी चोरून नेली. तिला शेयाडी बघायची खूप सवय होती. तिने पटकन आपल्या कुत्र्याला पूच वास दिला आणि त्याला बाहेर सोडले. दिवसभर कुत्रा घरी आला नाही. संध्याकाळी TV बघताना ब्रेकिंग न्यूज आली. आज एक पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी मारून ठार केले. कुत्र्याने 40 लोकांच्या केळ्याला एका वर्गात 3 मुलं हलवत असतात. तेवढ्यात बाई येतात आणि त्यांना हलवताना बघतात. बाई घाबरून विचारतात, हे काय करत आहात तुम्ही? मुलं, बाई, तुम्ही 100 वर्ष जगणार आहात, तुमचीच आठवण करत होतो. बाई, चल घरी जा. मुलीकडचे, हे पहा, आमची मुलगी फार लाडात वाढलेली आहे. ती सकाळी लवकर उठणार नाही, कपडे पण धुणार नाही, भांडी घासणार नाही, स्वयंपाक करणार नाही आणि बाहेरचं कोणतंही काम करणार नाही. मुलाकडचे, काही वेळ विचार केल्यानंतर गंभीर चेहऱ्याने, आमचा मुलगा तुमच्या मुलीवर चढत असताना ती किमान पाय तरी गण्या, बाबा, माझा रिझल्ट आला. बाबा, अरे वा, बघू. गण्या, दाखवतो, पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून गण्याला चोपला. निधी, अगं रोशनी, तू त्या 18 वर्षाच्या तुझ्या शेजारी आहे ना, तू काय केलीस त्याच्याबरोबर सांग ना. रोशनी, खूप दिवसांनी तो माझ्याकडे साखर मागण्यासाठी आला. मी त्याला साखर देत असताना माझ्या हातातून वाटी खाली पडली. मी वाटी घ्यायला खाली वाकले तर माझा पदर खाली पडला. माझे मोठे आंबे त्याला दिसू लागले. आंबे बघताच त्याचा केळ टाईट झाला आणि तो लगेच माझे आंबे पकडून जोरजोराने दाबू लागला. माझ्या आंब्यातून दूध येत होतं. तो चोखून पिऊ लागला. एक आंबा तोंडात तर एक हातात चोळत होता. मला पण चांगले वाटत होते. मी तर वाटत बघत बसलेली होते. मला खूप कंठ सुटला होता. मी लगेच त्याचा केळ पकडून जोरजोरात हलवू लागले आणि चोखू लागले. पुढे मागे करून चोखू लागले. नंतर मग तेल लावून 1 तास मारून घेतले. पचपच.